नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे पेपर चालू असतील किंवा सुरू होणार असतील, परंतु पेपर चालू झाल्यानंतर किंवा पेपर चालू होण्यापूर्वी काय करायला हवं, तर या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे. आणि नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहेच. एक्झाम सुरू होण्यापूर्वी हे नक्की एकदा बघायलाच हवं. तुम्ही नर्वस आहात, ठीक आहे. टॉपरसुद्धा नर्वस होतात आणि असतो, पण फरक इतकाच की तो घाबरून जात नाही आणि तो घाबरून थांबत नाही. आज एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जितका अभ्यास केला आहे तो पुरेसा आहे. शेवटच्या क्षणी नवीन काही वाचायला घेऊ नका, नवीन काही शिकण्याचा प्रयत्न करू नका. पेपर सोपा असो किंवा कठीण, तुम्ही शांत राहा. कारण मन शांत असेल तर पेपर हा नक्कीच तुम्हाला सोपा जाऊ शकतो. सर्वप्रथम क्वेश्चन पेपर आणि क्वेश्चन्स त्यातले नीट वाचा. टाईम डिवाईड करा. पहिला ॲन्सर जो आहे कुठल्याही क्वेश्चनचं स्ट्रॉंग लिहायचं आहे, म्हणजे ते एकदम करेक्ट असलं पाहिजे, त्यात कुठल्या प्रकारची चूक असायला नको. आणि सर्वात महत्त्वाचं, एक पेपर तुमचं फ्युचर कधीच ठरवत नाही. लक्षात आलं? एक पेपर तुमचं कधीच फ्युचर ठरवत नाही. परंतु कॉन्फिडन्स हा लक नसतो, लक्षात घ्या. तर तो प्रिपरेशनचा रिझल्ट असतो. जर तुम्हाला कॉन्फिडन्स वाटत नसेल तर याचा अर्थ कुठेतरी प्रिपरेशन कमी झालं असू शकतं, परंतु घाबरायचं काही कारण नाही आहे. कारण की कॉन्फिडन्स ठेवला तर नक्कीच जे काही प्रिपरेशन केले त्यावर तुम्ही पेपर लिहू शकाल. ऑल दी बेस्ट. तुम्ही नक्की करू शकता. तुम्हाला पुन्हा एकदा माझ्याकडनं पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.